today we are going to understand here the Mendeleev's periodic table. तर या ठिकाणी आज आपण मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीविषयी अभ्यास करणार आहोत. तर आफ्टर द फेल्युअर ऑफ डोबेरायनर देन न्यूलँड्स कुड नॉट अरेंज ऑल द नोन एलिमेंट ॲट दॅट टाइम द थर्ड रायनर. तर या ठिकाणी न्यूलँड यांची जो सिद्धांत होता, जी थेरी होती ती फेल गेलेली होती. त्यानंतर न्यूलँडचा जो अष्टकाचा नियम होता तो देखील पूर्ण क्षमतेनं त्यावेळी मूलद्रव्यांची मांडणी करू शकला नाही. आणि त्यानंतर तिसरा जो प्रयत्न होता तो त्यावेळी घेतला होता मेंडेलीव, दिमित्री मेंडेलीव या शास्त्रज्ञांनी 1869 ते 1872च्या दरम्यान त्यांनी स्वतःची आवर्ती सारणी या ठिकाणी तयार केलेली होती. तर या ठिकाणी ही आवर्ती सारणी करत असताना त्यांनी खूप त्याचा अभ्यास केला होता. तो काय केला होता ते मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर या ठिकाणी मेंडेलीव एक्झामाइन द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट अँड देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट. तर त्यांनी काय केलं, तर मूलद्रव्यांचे जे अणुवस्तुमान जे असतं किंवा त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असतात यांचा अभ्यास केला. ही फोकस ऑन और ही कॉन्सन्ट्रेटेड ऑन द कंपाउंड फॉर्मेड बाय अन एलिमेंट with oxygen and hydrogen as they were reactive and formed compound most of the element. तर त्यांनी अशा दोन मूलद्रव्यांची निवड केली आणि त्या दोन मूलद्रव्यांचा संयोग त्यांनी इतर मूलद्रव्यांच्या सोबत घडवून आणला आणि त्यांच्यापासून कंपाऊंड्स तयार केले. आणि ते कंपाऊंड्स म्हणजे कोण असणार आहेत, तर हायड्राइड आणि ऑक्साइड्स. लिथियम reacts with oxygen, they form their oxides. Here sodium reacts with water and hydrogen and oxygen, then form its oxide and hydride. So in that way Mendeleev is analyzing all the compound and he believed that the atomic mass of the element is the fundamental property is in the classifying all the known element. तर या मूलद्रव्यांची योग्य मांडणी करायची असेल तर त्या मूलद्रव्यांचं जे अणुवस्तुमान आहे हेच यामध्ये मूलभूत घटक आहे असं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. आणि त्यानंतर ही अरेंजिंग ऑल द नोन एलिमेंट increasing order of their atomic masses, and he found that after certain period their physical and chemical properties are repeated. म्हणजे जेव्हा त्या अणुवस्तुमानांची मूलद्रव्यांची त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता हे मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी रिपीट होतात. आणि म्हणून या ठिकाणी ही अरेंजिंग नोन एलिमेंट increasing order of their atomic masses in a horizontal row, then he encountered an element which has similar property to the first element. म्हणजे जेव्हा त्यांनी या सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी करायला सुरुवात केली तेव्हा या लिथियमचे जे गुणधर्म आहेत लिथियमचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मासारखे दर्शवणारा दुसरा एलिमेंट सापडत नाही तोपर्यंत त्यांनी या प्रकारे मांडणी केली. आणि जेव्हा तो सापडला तेव्हा त्या लिथियमच्या खाली सोडियमला त्यांनी बसवलं आणि मग या दुसऱ्या रोची मांडणी करायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे त्यांनी इन दॅट मॅनर अरेंजिंग ऑल द नोन एलिमेंट इन हिज पिरियॉडिक टेबल. तर या पद्धतीनं त्यांनी काय केलेलं आहे, मूलद्रव्यांची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर Mendeleev organized his periodic table on the basis of physical and chemical properties, and these physical and chemical properties repeated after the certain period. So on the basis of that he stated his laws. त्यांनी एक आधुनिक आवर्ती सारणीचा जो नियम आहे किंवा जे टेबल आहे हा तयार करत असताना त्यांनी एक नियम सांगितला. तो नियम म्हणजे काय असणार आहे, the properties of the element are the periodic function of their atomic masses. म्हणजेच काय या ठिकाणी, तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्या अणुवस्तुमानाचं आवर्ती फल असतात. म्हणजेच या ठिकाणी मूलद्रव्याचे गुणधर्म जे रिपीट होतात त्यांचं कारण काय असणार आहे, तर त्यांचं अणुवस्तुमान. तर त्या अणुवस्तुमानामुळे देअर प्रॉपर्टीज आर रिपीटेड हिअर अगेन अँड अगेन. सो दॅट्स वाय पिरियॉडिक वर्ड इज टेकन हिअर. तर त्या पिरियॉडिक या शब्दाचा अर्थ काय होतो, पुन्हा पुन्हा या ठिकाणी मूलद्रव्याचे गुणधर्म रिपीट होतात म्हणून आवर्ती हा शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. तर यामध्ये इन दिस टेबल दिस इज द 8 ग्रुप्स.
group first, group second, group third, fourth, fifth, sixth, seventh and eighth. The vertical row is called the groups. ज्या 8 उभ्या ओळी आहेत त्यांना काय म्हणतात? गण म्हणतो आपण. ज्या 8 उभ्या ओळी आहेत त्यांना काय म्हणायचं? गण. And the 7 horizontal row. This is the first, second, third, fourth, fifth, sixth and seventh. 7 horizontal row called the periods. तर या 7 आडव्या ओळी आहेत. या आडव्या ओळींना काय म्हणतो आपण? आवर्तन म्हणतो. यांच्या या टेबलमध्ये 8 उभे गण आहेत आणि 7 आडवे आवर्तन आहे. तर या पद्धतीने त्यांनी मांडणी केली. या ठिकाणी द हायड्राइड अँड ऑक्साइड जेव्हा फॉर्म झाली, तयार झाली, तेव्हा या ग्रुप 1 मध्ये असणारे सगळे मूलद्रव्ये हे समान रासायनिक गुणधर्म दर्शवतात. इन दिस ग्रुप्स all these elements showing similar chemical property. Here also the elements occur in that group second. They also showing similar chemical property. So R2O, RO, R2O3 हे काय असणार आहेत पहा. हे हायड्राइड आणि ऑक्साइड यांचे ते फॉर्म्युले आहेत. आणि या ठिकाणी R म्हणजे आपण काय घेणार आहोत? तर या ग्रुप मधला असणारा इलेमेंट घेऊन त्या ठिकाणी आपण त्याचा ऑक्साइड किंवा हायड्राइडचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने मेंडेलिव्हने काय केलेलं आहे? आपल्या आवर्ती सारणीची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. आता मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल म्हणजेच या ठिकाणी या आवर्ती सारणीचे फायदे काय? atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table with accordance with their properties. The previously determined atomic mass of beryllium is 14.09 was changed to the correct value 9.4. So that's why here beryllium placed before boron. तर या मूलद्रव्यांच्या गुणधर्मानुसार त्यांना योग्य स्थान देण्यासाठी त्यांच्या अणुवस्तुमानांच्या मध्ये दुरुस्ती करण्यात आली. आणि म्हणून या ठिकाणी चुकीची जी किंमत होती बेरिलियमची, सुरुवातीची किंमत किती होती? 14.09. ती बदलली गेली आणि त्यानंतर कुठली दिलेली आहे बघा? 9.4. त्यामुळे या ठिकाणी बेरिलियमला बोरॉनच्या अगोदर या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. देन सेकंड मेरिट्स, Mendeleev kept vacant place in the periodic table of element not discovered till then. आता या ठिकाणी काही रिक्त जागा या टेबल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो दॅट्स व्हाय ही वॉज अ जीनियस सायंटिस्ट. जीनियस सायंटिस्ट त्यांना म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर त्यावेळी त्यांनी लगतच्या मूलद्रव्यांच्या वरून अंदाज बांधलेले होते आणि काही रिक्त स्थान ठेवले होते आणि या रिक्त स्थानी त्यांनी त्या मूलद्रव्यांचं भाकीत केलं होतं. आणि कालांतराने काय झालं तर या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्यांनी सांगितलेले गुणधर्म आणि नंतरचे गुणधर्म हे जुळून आलेत आणि म्हणून त्यांना ही वॉज अ फादर ऑफ पिरियॉडिक टेबल, त्यांना जनक मानलं जातं. कारण त्यांचा जो स्टेप होता ह्या आवर्ती सारणी तयार करण्याचा अतिशय महत्वाची स्टेप त्या ठिकाणी मांडली गेलेली आहे. तर these three of unknown elements were given the name एका बोरॉन, एका अल्युमिनियम and एका सिलिकॉन. आता या ठिकाणी बोरॉनच्या नावावरून काय पडलेलं आहे बघा? एका बोरॉन. देन अल्युमिनियमच्या नावावरून काय नाव पडलं? एका अल्युमिनियम. इथं त्याच पद्धतीने सिलिकॉन. सो दॅट्स व्हाय द एलिमेंट इज हियर एका सिलिकॉन. So in that way three of these unknown elements were given and the name of these are Eka boron, Eka aluminum and Eka silicon. Not only these, their properties were also predicted. Later on these elements were discovered and the name is the scandium, gallium and germanium. नंतरच्या काळामध्ये त्यांचा शोध लागला आणि त्यांची नाव काय पडलं तर एका बोरॉन म्हणजे स्कॅन्डियम, एका अल्युमिनियम म्हणजे गॅलियम and एका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम. सो the property of these elements matched well with those predicted by the Mendeleev. तर मेंडेलिव्हने जे भाकीत केलेले गुणधर्म आणि नंतरचे गुणधर्म हे त्यावेळी मॅच झालेले होते त्यांची ती आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? इट वॉज अन फादर ऑफ अ पिरियॉडिक टेबल. सो लास्ट third merits here, there was no place reserved for the noble gases in the Mendeleev's original periodic table. मूळ आवर्ती सारणीमध्ये निष्क्रिय वायूंच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी त्याचं प्रोव्हिजन नव्हतं, जागा ठेवलेली नव्हती. बट आफ्टर द 19th century the argon, neon, helium
these noble gases was discovered, and then so Mendeleev created the zero groups without disturbing the original periodic table, in which the noble gases were fitted very well. म्हणजे 1900 शतकाच्या शेवटी जेव्हा या निष्क्रिय वायूंचा शोध लागला तेव्हा त्यांच्या मूळ सारणीमध्ये त्यांना जागा नव्हती, पण जेव्हा शोध लागला तेव्हा त्यांनी झिरो ग्रुप नावाचं गण निर्माण केलं आणि त्यामध्ये त्यांना व्यवस्थित स्थित केलं, त्यांना बसवलं. तर अशा पद्धतीनं हे एक आहे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो मी या ठिकाणी तुम्हाला मेंडेलिव्हची आवर्ती सारणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. तर यापुढील व्हिडिओ माझे उपलब्ध होण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.